कमिला काय करली? मी सरप्राईज सरप्राईज काय हो पीठ तर दिसा लागले साधं. साधं म्हणजे पीठ तर दिसालंय, मग काय करणार आहेस काय माहिती. करायचं आपलं काहीतरी खायला लागतेच. नमस्कार मित्रांनो, कसे आहे सगळे? तर आज आहे शनिवार बरं का, आणि प्रमिला आहे ना काय करायली आहे मला पण त्याचं काय अंत लागत नाहीये. हो का, आता पीठ तर केलंय बरं का, आता हो का हे असं करायला लागली. आता काय नक्की काय अंदाज लावा बा ह्याच्यावरून? लावा की, काय अंदाज लावा? लावायचं आपलं काहीतरी. अरे बापरे, काय मिरची आहे का काय? हो मिरचीचा वास यायला खतरनाक खतरनाक ठसका. एवढी टाकत असते काय मिरची? काय मग मेथी. मी ते हम्म आलंय काय मला तर काय कळणार. मेथीचा गरगाटा करून टाकलाय कच्चा पीठ, त्यात काय 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 मसाला टाकलाय. एकतरी वाफवून घेतलं ना, तर वाफवल्याच्या नंतर ते पाणी जे राहते का नाही मेथीचं, ते पाणी तर सगळं जीवनसत्व असते ना, ते तसंच निघून जाते. मग त्याच्यामुळं असं बारीक करून घेतलं म्हणजे कच्ची कच्ची पण लागत नाही, चांगली भाजली जाते. काय झालंय माहितीये का मित्रांनो, विषय आमच्या दोघांचा, म्हणजे माझा तर हाच विषय, पण प्रमिलाचा काय विषय झालेला आहे की 1 तारखेपासून आम्ही दोघांनी काय ठरवलंय, बाहेरचं खायचं नाही. काहीच नाही. मग ते काही असू दे, पाव, खारी, काहीच कुरकुरा, खायचं नाही. काहीच नाही. आता घरामध्ये आहे ना डाळी हायत्या नाही का, सगळं हाय, कडधान्य हाय ती. आणि तिला म्हणलं तुला, म्हणजे ती स्वतः तिनंच मनावर घेतलं ह्यावेळेस की काय बी करू म्हणले, घरात काय बी पौष्टिक करून खाऊ, पण बाहेरचं खायचं नाही. आता काय व्हायला लागलं माहितीये का मित्रांनो, बाहेरचं खाल्ल्यामुळे एवढी वाट लागून गेली आहे शरीराची, लय कायचे काय तेलकट, कायचे काय खायचं. त्याच्यामुळं दोघांनी पण असं ठरवलं की बाहेरचं खायचंच नाही. तर बघूया कितपर्यंत. हा, कुठल्या आशेवर खायचं नाहीये? हा कुठल्या आशेवर माहित नाही का? नाही, महिन्यातनं एकदा जेवायला जायचंय बाहेर. महिन्यातून एकदा जेवायला जायचं म्हणते बाहेर कुठेतरी, मुलांना घेऊन महिन्यातनं एकदा मस्त पोट भरून जेवण करायचं. बर बर पण असं सगळ्या मुलांचा तुमच्या ते फक्त मुलांसाठी आवडतो, नाहीतर मुलं काय होत्यात मग लईच येडवणी करतात, पप्पा पप्पा चला बाहेर चला बाहेर. मग त्या कारणाने फिरणं बी होईल आणि एकदा खाणं बी होईल, असं तिनं मग ते काय असू दे बाहेरचं खाणं, मग नाश्ता करायचा असू दे किंवा जेवण असते, कुठलं तरी एक करायचंच. तर प्रमिलाचं काय चाललंय मला अंदाज लागलाय थोडा थोडा, जाऊ दे, झाल्यावरच बघता येईल काय करणार आहे काय नाही. आता पण ओळखलं असतं, आता पण माणसाने ओळखलं असतं म्हटलं काय चाललंय ते. काय एवढं कण लक्ष द्यायला लागले, काय करायला काय नाही. बघू काय म्हणते काय नाही, नंतर झाल्यानंतर झाल्यानंतर मीच खाणार की कोण खाणार आहे. बघू सरप्राईज कळल की काय. सरप्राईज बघू सरप्राईज. तर मित्रांनो फायनली समजलं मला काय करायला प्रमिला. हे बघा, ओळखलं का? ओळखलं? हा, असं दाखवा लागत आहे, नाद करते काय? काय आणि तिकडं पिशवीत काय आणलंय बघितलं, पलीकडे पिशवीत ते दिसते का, प्लेटाच्या शेजारी पिशवी, दही आणले. दही आज हाय दही धपाट. कसं ओळखलं? आगापणा केला तर मग खरं खर्च धपाटा देईन. हे बघा कसं हिरवगार कसं आहे. बाहेरच्या खाण्यापुढं हे काय, बाहेरचं खाण्या ह्याच्या पुढं फिक आहे. ते वडापाव बिडापाव तेलकट पाव बिव खाण्यापेक्षा हे आपलं एकदम आयला तोंडाला पाणी सुटायला मला बोलताना. काय खरं देवा, खरंच ग. तर असं गरगरी धपाटीन दही खाणार आहे आज. परे कशाला बाहेरचं खायला आणायला लावतीस ग मला? सगळं मला येते म्हणून कळाल्यावर मला खाऊ देणार नाही की काय म्हणाल ते म्हणजे तूच कर. हा मग बरोबर आहे ना, काय ना आलाय काय तुझा तेवढ्या गोष्टीसाठी मला हे करायला लावतीस होय. मग निम्मी तर काम मीच करतोय घरातली. होय होय, काय नाही मग करताय. मग आले मोठे शहाणे सांगायला. काय मस्त त्याला कसं मारायला लागले ना तसं दिन बरं का. दपाट दपाट दपाट. तुमच्याकडे मित्रांनो ह्याला काय म्हणते ती कमेंट करून सांगा बरं. या धपाट्याला आमच्याकडे धपाटीच म्हणते ती. कोण दुर्ली काय दुर्ली म्हणते ती, दुर्ली काय काय बरीच नाव आहे ती. खरं नाव तर दही धपाटच आहे याचं. दही धपाट आहे, कोणी थालपीठ म्हणते ना, थालपीठ. हा आमच्याकडे पण म्हणते थालपीठ म्हणते, कोण काय म्हणते. मित्रांनो तुमच्या
भागाला तुमच्या गावाला ह्याला काय म्हणते ते सांगा बरं ते नाही का, त्या पिठामध्ये आपल्या सगळ्या कडधान्य डाळी बिळी घालून त्याच्यामध्ये एखादी भाजी घालून करतात, त्याला काय म्हणते सांगा बरं कमेंट करून. आता आम्ही तर थालपीठच म्हणतोय, थालपीठ नाही धपाट म्हणतोय, धपाट आपलं गावरान मराठी भाषेत धपाटच म्हणतो आम्ही याला. धपाटा म्हणतो. तुमच्याकडे काय म्हणतात मला नाही माहिती, कमेंट करून सांगा. मित्रांनो त्याच्याबरोबर काय चाललंय, काय हे दही घेतलंय मीच घेतलंय बरं का, मला सांगा लागले करायला. हे मसाले डबा घेतलाय हवा इकडं. काय सांगा बरं, तडका द्यायचा आहे ना. ती काढा किती आहे, काय काढायचं, फाटतेला बाजूला काढून ठेवा. हे फाटतेलं, हे असं असं फाटायचं, फाटतेलं म्हणते बघा हिला, तिकडे फाटतेलं. ठेवा धुवायला. काय एक कर म्हणजे दुसरं. त्यात काय करू? मोहरी टाका, काय करायचं, थोडी मोहरी टाका त्याच्यामध्ये. थांब मला तापले का बघू दे. नाही का अजून तडतड वाजलं पाहिजे ना. मोठं करायचं मग हे. जणू काय मी रोज इथे येऊन स्वयंपाक करतोय असं माझ्या रुबाब करायला लागले. हा इथं फुगडमध्ये उभारलं करू लागायचं ना जरासं, तेवढीच मदत होते मला. करतोय की मग काय करावं, असं तव्यावर उचलून खाऊ वाटायला लागले मला. बाई जरा दम खा. नाही तेल अजून तापलं नाही का. मग असं करा, फ्रीज मधली कोथिंबीर घ्या. मित्रांनो बघा, खायचं म्हणलं की असं काम करावं लागतं, त्याला लागावं लागते बायकोला. फ्रीज मधलं काय घेऊ, कोथिंबीर खालच्या ह्याच्यात आहे, कोथिंबीर खालच्या ह्याच्यात शेतातली त्या पलीकडल्या ताईने दिली. शेतातले मग काय त्यांच्या शेतातले ऑर्गॅनिक. त्याला मोहरी टाका. काय टाकू, मोहरी 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 एवढी हा बस की? बस 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 नंतर लय तरतरी होते. आता टाका का जिरं टाका. जिरं किती टाकू, एवढं दाखवा. हा आता ही जिरं टाकलं. हे टाका कोथिंबीर. कोथिंबीर टाकू लगेच गॅस बंद करा. गॅस बंद करा. कडू त्याला असं आता हे करा, असं पकडून थोडस हलवा थोडस सगळीकडे, आणि तसं धरून असं गोल गोल वतायचं ह्याच्यामध्ये. बस बस कडाला फोडणी चालली सगळी. वता गरम गरमच, आता काय नाही होत. वता. अहो तिकडे बाहेर पडायला लागले. खरं झाला तडका देऊन. मग तुमच्या मग गॅस बंद केला मी इकडला तुमच्या नादात. झाला की किती उशीर त्या तडक्यालाच लावलाय तुम्ही. त्याला हलवायचं का आता. थांबा जरा त्याने मिक्स करा पूर्ण तडका सगळीकडे. ह्यानं काय होतंय, दही बाधत नाही पोटामध्ये, पित्त होत नाही. दही कधी पण असं कच्चं दही खाल्ल्याच्या नंतर बाधतं ते. बघा मित्रांनो, दह्याचा त्रास होत नाही म्हणून काय यांनी तडका दिल्याने, दह्याला तडका दिला बघा. काय करते काय खाणारे खात्यात भरपूर, पण पित्त वगैरे बाधत बिधत नाही ना तडका दिल्याच्या नंतर. मस्त पैकी तडका दिलाय. हे जर झालं ना, कुठं शेप म्हणून ठेवा तुम्हाला. होय लवकरच कर ग पटपट, किती टाइम लावा लागले. शेवटच आहे की. मी तर दह्याला तडका बिडका देऊन मला झालं माझं सगळं मी हाताखाली केल्यावर मग केलं. मग झालं की आता किती राहिले का, एवढे बारकच राहिले आता. झालं की झालं. मित्रांनो बघा धपाटे पडले एकदाशी, होते का नाही बघू कसं ग. बघा वा, इकडे दही बघा, दह्याला तडका दिलाय. इकडे बघा हे बघा अंजी गा बसा. कुक बघा कुक. झालं आता शेवटचं राहिले थोडस. कसं थापतेस बघू दे धपाट कसं थापतेस. थोडस राहिले आता, हे छोटसच आहे बारकवाला. सर का पोळा लागले ठेवायला. आणि इकडे बघा गरमागरम 3 झाले धपाट. आता बघा उरक लय पोट, मला असं सण होईना आता बघून सगळं. झालं झालं खरं झालं. मित्रांनो तर वाट बघून आता शेवटी झालं बाबा तयार सगळं. तर अशी धपाटी
तुम्ही घरी केलीत का आणि खाल्ली का करून नक्की कमेंट करून सांगा. काय गई वर ना तूप. बाबा बाबा काय खरं नाही आज. काय खरं नाही आज. विशेष हार्ड आहे आजचा. बर नाद खुळा. आता हे काय ग काय म्हणता का टाकत आहे गे. बास कर गे. तेवढं. मला इथं सण व्हायना. चलो. झालं एकदा. झालं ना. हो. ओके. ओके. तर चला मित्रांनो फायनली सांगे. असा पराठा घ्यायचा. हा. तुपात मस्त हा धपाटा असा फिरवायचा. हं. मग दह्यात बुडवायचा. गा 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 गा. अयो गा गा गा. असं लोणचं हम्म. चाटायचं. मला पण बघू दे की कसं झाले. लोणचं 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 जवसा चटणी पाहिजे होती. काय खतरनाक झालं असतं काम. मित्रांनो एक नंबर झालेले धपाटे. तर चला मग मी घेतो खाऊन आणि तुम्ही पण सांगा तुमच्या घरी असं तुम्ही धपाटे करून खाता का. आणि ह्या एकदम चविष्ट धपाट्याची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यांनी कमेंट करून सांगा. प्रमिलाला मी नक्की व्हिडिओ बनवला होता त्याच्यावर. बाय. चला.